शुभेच्छा देतो, कारण ही जी परंपरा आहे, आपण हा हरिनामाचा वारसा जपतो. मी म्हणेन कोणाला किती काय येतं त्यापेक्षा प्रत्येकाच्या मुखामध्ये हरिनाम जात आहे ह्याच्यासारखं भाग्य नाही. आज हा एक आनंद सोहळा आहे. या निमित्ताने आपण सगळे एकत्र भेटतो. गुरुबंधू आपण एकमेकाला ओळखत सुद्धा नसतो, पण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात, म्हणून याला एक आनंद सोहळा म्हणावा लागेल. प्रथमेश बाबत सांगायचं झालं तर म्हणजे अतिशय जिद्दी, मेहनती आणि नम्र स्वभावाचा आहे. आज गुरुपौर्णिमा त्याची आपली तिथीप्रमाणे झाली, पण आम्ही हा महिनाभर गुरुपौर्णिमेचा उत्सव करत असतो. शिष्य घडवतो. शिष्य आणि गुरुचं नातं म्हणजे बाप आणि मुलांप्रमाणे आहे. प्रत्येक बापाची इच्छा असते की आपल्या मुलाने अतिशय उंच भरारी घ्यावी आणि त्याचं समाधान गुरुला असतं. मी म्हणेन ती खरी पोचपावती असते आणि ती पोचपावती मला मिळते. पक्वाज विशारद आणि आता अलंकार आमचे आनंद सावंत, त्यांचे अनेक विद्यार्थी आहेत. ऐकून बुवा खूप समाधान वाटतं की दिवामध्ये तुमचा एक वेगळा ठसा आहे. मलाही बुवानी खूप वेळ साथ केले म्हणण्यापेक्षा सांभाळून घेतला आम्हाला. सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि खरं सांगायचं म्हणजे गायला जमणारच नाही, कारण मी 4-5 दिवस हॉस्पिटलमध्येच होतो. मी स्वतः आजारी नव्हतो, पण विशेष आजारी असल्यामुळे. पण आज हा अतिशय छान कार्यक्रम आणि मला तो चुकवता येणारच नव्हता. काही करून मी संध्याकाळपर्यंत तरी पोहोचलोच असतो. प्रयत्न करतोय. आणि घाबरायचं नाही. असे पाठीला